ही सगळी माणसं खूप गोड आहेत. सिद्धार्थ आणि अदितीचं प्रेम सुद्धा एकदम खरं आहे. अदिती सिद्धार्थ पासून वेगळी झाली तरी माझी होणार नाही. अदिती मला स्वीकारणारच नसेल तर मग मी हे का करतोय? पैशांसाठी? मला हे असले पैसे नको. ह्या लोकांनी मला माझ्या आवाजाबरोबर इतकं छान स्वीकारलं आहे, मग जग पण स्वीकारेल. मलाही माझ्या आवाजावरून जज न करता आवाज, शब्द, भाषा या पलीकडे जाऊन माझ्यावर प्रेम करणारी कोणीतरी भेटू शकते. काय करू मी? खरं सांगून टाकू की पळून जाऊ सरळ उद्या? काय रे, असं अंधारात एकटा का बसलायस? अरे जा, बाहेर जा. सगळ्यांनी कॅम्प फायर केले, गाणी गात आहेत. जा, एन्जॉय कर. डोकं दुखतोय म्हणून आलो वर. अरे मग आधी नाही का सांगायचंस मला? अरे मी मस्त हेड मसाज करतो. नाही नको, झोपेन होईल बर. अरे ऐक माझं, खरंच मी खूप चांगला हेड मसाज करतो. घरात कोणाचं डोकं दुखत असेल ना तर सगळे माझ्याकडून चंपी करून घेतात. मस्त चंपी करतो तुझी, बरं वाटेल तुला. थांब. नको नको नको, मला ही चंपी वगैरे करून घ्यायची सवय नाही. तू असं ऐकणार नाहीस. खरंच तुला मस्त चंपी करून देतो. आणि हो, तुझी हेअरस्टाईल नाही खराब होणार. थांब. थँक्यू. अरे आधी हेड मसाज तर करू दे, मग थँक्यू बोल. काय रे, काय झालं? माझ्या आईने सुद्धा माझी अशी काळजी नाही घेतली. अरे मग रडतोयस काय? असं रडू नकोस, नाही तर डोकं अजून धरेल. डोळे बंद कर आणि शांत राहा. खरंच छान वाटेल. युवराज, तो चेक कसला आहे रे? म्हणजे डिपॉझिट करायचं राहिलंय का? नाही म्हणजे जनरली असं बाहेर गेल्यानंतर कोणाचं चेक कॅरी करत नाही ना, म्हणून विचारलं. नाही, महालक्ष्मी मॅडमने दिला होता इथून निघून जाण्यासाठी. चेक घेतलायस म्हणजे परत जाणार आहेस का? पैशांसाठी हे सगळं करतोयस तू? नाही, मी त्यांना परत देणार आहे. म्हणजे अदितीवर खरं प्रेम करतोस तू? ठीक आहे, अजून एक दिवस फक्त. एकदा का अदिती मुंबईत गेली म्हणजे आमचा काय साखरपुडा होणार नाही. होईल. अदितीचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुमचं नातं खूप घट्ट आहे, हे कळलंय मला. हो, पण तुझ्या अटी? मी घेईन माझ्या अटी मागे. त्या दिवशी तू हरलास त्यावरून हे सिद्ध नाही होत की तुझं अदितीवर खरं प्रेम नाहीये. एकमेकांविषयी माहिती असणं म्हणजे खरं प्रेम नाही. एकमेकांना समजून घेणं म्हणजे खरं प्रेम. म्हणजे हे तुला पटलंय? तुझ्या आई बाबांचं काय? ते परत येणार आहेत का? त्यांना कसं समजावणार आहेस तू? युवराज झोपला पण आत्ता बोलत होता. युवराज, युवराज, हॅलो युवी,
कॉंग्रॅच्युलेशन्स, पहिला चेक मिळालाय. आवाजाने युवराज नसलास तरी कामाने तुला खराखुरा युवराज व्हायचंय. सगळ्या देशमुखांची वाट लावून टाक. अरे महालक्ष्मी मॅडमनी काय सांगितलं लक्षात आहे ना? सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा तू मोडलायस. पण एवढ्यावरच थांबायचं नाही हं. आदिती तुझ्याच आयुष्यात आली पाहिजे. हॅलो हॅलो, अरे ऐकतोयस ना? करशील ना हे काम पूर्ण? ओके. महालक्ष्मीचं नाव घेतलं ना, मला तर भीतीच वाटते. तुला पण वाटतंय ना या सगळ्याच्या मागे ती महालक्ष्मी आहे म्हणून? रात्रभर डोक्यात फक्त दोनच गोष्टी. एक याचं घोरणं आणि आदितीच्या मॉमवर असलेला डाऊट. खरंच आदितीची मॉम हे सगळं करत असेल? त्यांना खरंच युवराजशी आदितीचं लग्न लावून द्यायचं आहे का? गुड मॉर्निंग. बापरे, याला काय झालंय? याला घोरणं म्हणतात. असं? हा, आता नॉर्मल घोरणं असतं तर ठीक होतं. हा आवाजाचा प्रकार म्हणजे काहीतरी विचित्रच आहे. यामुळे रात्रभर झोप लागली नाही आणि काय? आणि तसंही आता एकच दिवस राहिलाय. त्याला कुठे आता सांगणार की गेस्ट रूम मध्ये जाऊन राहा म्हणून? असू दे रे, एक दिवस सहन कर जरा. बरं, पण तुम्ही एवढ्या सकाळ सकाळ कुठे निघालात? आम्हीच नाही, तुला सुद्धा यायचंय आमच्या बरोबर. लवकर तयार हो, मी नाश्ता रेडी ठेवते तुझ्यासाठी. हो, पण जायचंय कुठे? अरे आज आदितीचा शेवटचा दिवस. ठरल्याप्रमाणे तिला उद्या निघावं लागणार आहे. पण त्याआधी माझी एक इच्छा होती की तुम्ही दोघांनी माझ्या बरोबर देवीच्या दर्शनाला यावं. ठीक आहे, लगेच तयार होतो. सिड, मला नाही जायचंय मुंबईला. हो दीदी, पण जाऊ दे, आपण या विषयावर नंतर बोलू. या आवाजात बोलणं अशक्य आहे. बरं, मी आवडतो पटकन. हो, 15 मिनिटात खाली आहे, मी नाश्ता रेडी ठेवते तुझ्यासाठी. चला चला. आता सतत तोच विचार नको. देवीच मार्ग सुचवेल काहीतरी. तुझ्या आवाजाचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझं हे घोरणं सहन करणं अशक्य आहे. मग तू खाली का नाही आलीस नाश्ता करायला? तू आली नाहीस म्हणून मग मी वरच घेऊन आले नाश्ता तुझ्यासाठी. आणि हे काय इंडक्शन वगैरे? तू स्वतःसाठी वेगळा नाश्ता का बनवतेस? मला ना या घरातलं जेवण नकोसं झालंय. एकतर अगदी तिखट असतं, नाहीतर ते शेणावर वगैरे बनवलेलं असतं. त्यापेक्षा मीच काहीतरी माझ्यासाठी बनवून घेते. नाही, ते ठीक आहे, पण तू असं रूम मध्ये इंडक्शनवर का बनवतेस?
खाली जाऊन किचन मध्ये बनव ना. का इथे काय प्रॉब्लेम आहे? या घरचा एक नियम आहे. घर कितीही मोठं असलं ना तरी चूल एक असली पाहिजे. मी यांच्या घरातली नाहीये यांचे नियम वगैरे पाळायला. आणि आता तर आपल्या देशमुखांशी काही संबंध सुद्धा उरलेला नाहीये. इथे एकच दिवस काढायचा आहे ना. सो हे मोठं घर, चूल अँड ऑल, प्लीज मला नको सांगूस. मग आता हा नाश्ता आणलाय त्याचं काय करू? ठीक आहे, मीच खाते, तशी घाई आहे मला. अदिती, मुंबईला जायला आपल्याला उद्या निघायचंय. मग तुला कसली घाई आहे एवढी? पण एनिवे, तू म्हणतीयस तर आपण निघू आजच. तशी तू रेडी झालीच आहेस, मी पण पटकन रेडी होते. किती घाई आहे तुला मुंबईला जायची? आपण उद्या जाणारच आहोत ना मुंबईला. आणि मी मुंबईला जायचं नाही म्हणत आहे त्यासाठी मी अशी रेडी होईन का? अगं बयाजी, मी आणि सिड आम्ही देवीच्या देवळात जातो. कशाला? कशाला म्हणजे देवळात जायला कारण लागतं का? अगं बयाजी म्हणत होत्या उद्या आपण जातोय ना तर दर्शन घेऊन ये. आणि असं म्हणतात की या देवीकडे आपण मागतो ते देते ती. बरं ठीक आहे, मला उशीर होतोय, मी निघते. सीटचं पण आवरून झालं असेल. आणि हो, नाश्ता मस्त बनवला होता मोठ्या बाईंनी, मिस केलास तू. बाय. बाई बाई, हे घे आपल्या बागेतली फुलं आणि नारळ. काय सुंदर फुलं आहेत. अगदी ताजी आहेत. हो. बाई बाई, धान्याचे डबे पण भरून दिले. हा, हे त्या पिशवीत ठेव. बयाजी, हे डबे? अगं धान्याचे डबे. दरवर्षी मी देवीला जाते ना तेव्हा आपल्या शेतातलं धान्य सुद्धा देवीला वाहते. चला, तयार आहे मी. निघायचं? निघायचं? हो. नाश्ता केलास? नाही. मग थांब, नाश्ता घेऊन येते, खाऊन घेतो. नको. थांब. अगं, ऐक मग जरा. काय झाली का तयारी? हो, निघू. पण अजून सिद्धूचा नाश्ता व्हायचा आहे. तो झाला की निघू. हे घे बघा, आणलाच तिने नाश्ता. सिद्धू, शांततेने बसून नाश्ता खा. काही घाई नाही आपल्याला. नाही, नको, असू दे. अवकाश घाई नाही आहे, पण तुम्ही घाई करा. तिकडे ऊन वाढलं ना तर पायऱ्या चढताना पाय भासतील. भयो, मला माहिती आहे तू काय ऐकणार नाहीस, पण दरवर्षीप्रमाणे मी आपलं सांगायचं काम करतो. हे पहा, आता आपलं वय झालंय. उगीच अनवाणी पायऱ्या चढायचा हट्ट करू नको. तिथे डोली मिळते, डोली कर, डायरेक्ट मंदिराच्या दाराशी. तुम्ही सांगा. दरवर्षीप्रमाणे मी या कानाने ऐकणार आणि या कानाने सोडून देणार. मला काही होत नाही हो. हे बघा, तुमचं वय झालंय, माझं नाही. तुमच्या इतके माझे केस अजून पिकलेले नाही. हो, शेतकऱ्याची बायको आहे मी, काटक आहे. आणि हे बघा, तुम्ही काळजी घ्या. हे तर मी घरात नाही ना म्हणून लगेच गोड खायला सुरुवात करणार. सखा, लक्ष ठेव बरं का यांच्याकडे. मी नाही जमणार. आता का म्हणून विचारा. का? बयोबाई, अहो ते मलाच गोड आणायला लावतील. अन्न आणून दिलं ना तर मलाच ओरडतील. बाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी ठेवेल लक्ष. आदिती आणि सिद्धू, तुम्ही बयोबाईची काळजी घ्या बरं का. आणि देवी आईला प्रार्थना करा बरं का. तुमच्या आयुष्यात जे संकट आलंय ना ते दूर होऊ दे. हो मोठ्या बाई, तुम्ही काळजी नका करू. आम्ही बयोआजींची काळजी घेऊ. आणि सध्या हा जो काही प्रॉब्लेम झालाय ना तो सुद्धा सॉर्ट आउट होईल लवकरच. फक्त तो युवराज आमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे. यासाठी ह्या सगळ्या मागे नेमकं कोण आहे ना ते कळायला हवं. हॅलो, तू उठला नाही आहेस अजून?
काय? अरे काय बरळतोयस तू? एक तर तुझा आवाज आधीच विचित्र आणि तुझी बोबडी पण वळली. कसं बोलणार तुझ्याशी? तू एक काम कर, पटकन आवर आणि मला भेट. हूं का हूं? आवर पटकन. एक तर ते सिद्धार्थ आणि अदिती देवीच्या मंदिरात गेले. हे देशमुख तुला माहित नाही येत? त्या देवळात अदिती आणि सिद्धार्थचं लग्न लावून देतील. अरे अदितीचा आज शेवटचा दिवस आहे त्यांच्या घरात, त्यामुळे ते काहीही करू शकतात. लग्न करून आले तर काय करणार आहेस तू? ते देवळात जातात म्हणजे लग्न करू शकतात का? लग्न करायलाच देवळात जातात? नो नो, हे बघ, हे थांबवायलाच हवं. आणि तुला जर वाटत असेल ना की आपण नको हे करायला, तर तुझा बिझनेस सेट करणं तर सोड, पण आयुष्यात तुला कधी बिझनेसमॅन म्हणून उभंही राहू देणार नाही. आणि हो, तुझ्या आई वडिलांनाही रस्त्यावर आणेन मी. चला आवर पटकन. तुझं हे बंद कर रे आणि आवर लवकर. जर आता 5 मिनिटात निघाला नाहीस ना त्यांच्या मागे, तर तिथे येऊन कानाखाली वाजवे ना तुझ्या. चल ठेव फोन. बयो आजी, तुमचं आणि तात्यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. माझ्या आयुष्यात मी पाहिलेलं बेस्ट कपल आहात तुम्ही. अगं काहीतरीच काय, ते उगीच कधी कधी खूप काळजी करतात बघ. अहो प्रेम आहे म्हणून काळजी. ते बयो आजी आणि तात्यांचं प्रेम बघून मला नेहमी वाटतं आपलं वय झालं ना की आपल्यातलं प्रेम पण असंच राहावं. आता बघ ना, बयो आजी काही तासांसाठी म्हणून बाहेर पडल्यात, तर तात्या किती अस्वस्थ झाले होते. किती ती काळजी. सेठ, सेठ, अरे काय कसला विचार करतोस? आवाजाने युवराज नसलास तरी कामाने तुला खराखुरा युवराज व्हायचंय. सगळ्या देशमुखांची वाट लावून टाक. नाही नाही, काय नाही. खरं सांग, लक्ष नव्हतं तुझं अजिबात. काय झालंय सांग. अरे महालक्ष्मी मॅडमनी काय सांगितलं लक्षात आहे ना? सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा तू मोडलायस. पण एवढ्यावरच थांबायचं नाही. आदिती तुझ्याच आयुष्यात आली पाहिजे. हे बघ, परत हरवलास कुठेतरी. सिद्धू, अरे काय झालं रे? नाही काय नाही. अगं ते झोप झाली नाहीये. तो युवराज खूप घोरतो ना म्हणून. मग ड्राईव्ह करशील ना की मी? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, मी चालवतो. ठीक आहे, घरी आलास ना की झोप जरा वेळ, मग बरं वाटेल. बरं आपण लवकर निघूया, म्हणजे लवकर परत येऊ. निघायचं? हो.